अहिल्यानगरमधील एक तालुक्या भागात छान हॉटेल होतं उत्तरमुखी. ते खूप जुनं हॉटेल आहे, नाव पण त्यांचं चांगलं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने रन होत होतं. रिनोव्हेशन केलं कारण की माणसाचं बिझनेस वाढत होतं, माणूस नक्कीच त्याचं एक्सपान्शन करतो. एक्सपान्शनच्या गोष्टीत त्यांच्या हाताने ते वास्तुदोष तयार झाले कारण त्यांना जागेची रिक्वायरमेंट, कस्टमरची इन्क्वायरीज किंवा कस्टमरचा फुटफॉल चांगला असल्यामुळे त्यांनी नक्कीच एक ढोबळ मानाने तो एक्सपान्शन केलं. करत असताना दक्षिण पश्चिम भागात टॉयलेट बांधलं गेलं व त्याच्या खालीच ड्रेनेजची टाकी आली. त्यानंतर जेव्हा त्यांनी ते हट वगैरे बांधले ते पश्चिम दिशेला थोडासा डाऊन एरिया झाला होता. एक चांगल्या भावनेने त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या की एक आपल्याला बिझनेस आपला चांगला आहे तर नक्कीच ह्याचा वाढच आपल्याला मदत होईल. पण त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या व्यवसायावर आला आणि त्याच्याबरोबर त्यांच्या जीवनात पण आला. वास्तू कन्सल्टन्सी घेतल्यानंतर ती गोष्ट त्यांना त्यांच्या निदर्शनात आणूच दिली की हे जे काय तुम्ही पीट केलं आहे किंवा हे लेवल डाऊन केली आहे याच्यामुळं तुमच्या जीवनात हे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केले. वास्तूतले चेंजेस मी त्यांच्या रिनोव्हेशनमध्ये सांगितले, त्यानंतर त्यांना खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. वास्तूच्या ह्या मॅजिकमधून तुम्ही पण जे एक्सपान्शन करणार असाल किंवा तुम्ही जे रिनोव्हेशन करणार असाल त्याचा खूप चांगला बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो आणि त्या त्रासातून आपण लांब राहू शकतो. तर नक्कीच याचा वापर करा. धन्यवाद.